आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं राजकारण करून कुणाचंही भलं झालं नाही आणि आपल्याला सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची परवा पुण्यतिथी होती। अमितभाई आले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, एकनाथराव होते। तिथं आम्ही त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक झालो। किती साली 1630 ला महाराज जन्माला आले, 1680 ला गेले। त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। भेदभाव केला नाही, हा इतिहास आहे। जय छत्रपती संभाजी महाराज वडवळी सोलापूरला आम्ही तिथं स्मारक करतोय 350 कोटी रुपयाचं। त्याच्यामध्ये एकही लढाई न हरणारा राजा जर देशात कोण होऊन गेला तर ते छत्रपती संभाजी महाराज होते। अशा कितीतरी गोष्टी ह्या आपल्या करता आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातून वाद घालत बसू नका। वाद घालून कुणाचं भलं झालं नाही, भांडून कुणाचं भलं झालं नाही। तुम्ही योग्य रस्त्याने कोण चाललं जनतेने त्याचा विचार करा, योग्य विचार कोण मांडतंय। मी कधी भाषणात ज्या आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो, मी कुणावरही टीका करत नाही। काय टीका करून करायचं? जनतेने आपल्याला 5 वर्षाकरता 238 आमदार आहेत विरोध। कधी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे महायुतीचे आमदार निवडून नाही आले। जनतेने जनतेचं काम केलं। मला सगळ्यांना सांगणं आहे, समाजात मेहरबानी करा आणि भेदभाव त्या ठिकाणी असता कामा नये। जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात देशातल्या काही राज्यामध्ये चालू आहे, परंतु तसा कोणताही प्रयत्न आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही। आपण कायम शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं इथं सामाजिक ऐक्य टिकवलेलं आहे। सर्व समावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचंय आणि ही तुमची माझी आपल्या सर्वांची सामूहिक भावना असली पाहिजे।